जुने धुळ्यात भर दिवसा लग्नघर चोरट्यांनी फोडले. 23 ग्रॅम सोने चांदीसह 20,000 रुपये रोकड लंपास. चोरटे सीसीटीव्हीत कैद. चोरीच्या घटनेत वाढ होत असून आता चोरट्यांनी दिवसा देखील घर फोडण्यास सुरुवात केल्याचे प्रकार जुने धुळ्यातील भागात भर दुपारी सदर घटना घडली. लग्नघर असल्याची संधी साधत चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. चोरटे हे सीसीटीव्हीत कैद झाले असून याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत अधिक वृत्त असे की जुने धुळे परिसरातील सुभाषनगर येथील यशवंत देवरे व 49 हे अनमोल पुस्तकालय नावाच्या दुकानात चालक म्हणून काम करतात. त्यांच्या मुलाचे लग्न नंदुरबार जिल्ह्यातील नेहाली येथे बुधवारी होते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण परिवार नातेवाईक हे लग्नाच्या ठिकाणी गेलेले होते. परिणामी त्यांचे घर बंद होते. देवरे यांच्या घराशेजारी देखील लग्न असल्याने ते देखील बुधवारी दुपारच्या सुमारास या परिसरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी या ठिकाणी घराचे कुलूप तोडून आतमध्ये शिरकाव करून घरातील कपाटाचा दरवाजा वाकवून त्यात ठेवलेले ऐवज लंपास केला. ज्यात प्रामुख्याने 23 ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यात 1 तोळ्याचा सोन्याचा हार, 3 ग्रॅम वजनाचे कानातले, 1 ग्रॅमचे 4 अंगठ्या, 1.5 ग्रॅमचे 6 अंगठ्या, 2 भार चांदीचे दागिने, चांदीचे जोडवे, सोन्याचे ओमपान, चांदीच्या पायातल्या साकड्या अशा विविध सोने चांदीसह 20,000 रुपये रोकड देखील चोरट्यांनी लंपास केले आहे. सायंकाळी कैलास देवरे हे त्यांच्या परिवारासहित घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडलेला आणि घरातील सामान अस्तव्यस्त असल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याचा अंदाज येताच देवरे यांनी आझादनगर पोलिसांना कळवले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आणि पोलीस कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथक ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते. माझं नाव भानुदास यशवंत देवरे. माझ्या पुतण्याचं लग्न नेहाली येथे होतं. आम्ही सर्वजण घरातले सर्व व्यक्ती आम्ही नेहाली या गावी गेलो. संध्याकाळी लग्न आपटून आम्ही घरी आल्यानंतर आमच्या घराची कडी तुटलेली होती. नंतर आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर आमच्या घरातलं सर्व कपाटाचे सर्व वस्तू व्यस्त असं पडलेले होते. तिथं चोरी झाली. आमचे दागिने सर्व हे गेलेले आहेत. आमच्या घरातनं कमीत कमी 3-3.5 तोळे सोन्याचे दागिने व कॅश 30-40,000 रुपये कॅश ही गेलेली आहेत. दाट वस्तीतली ही चोरी दुपारीच्या दरम्यान झालेली आहे, पण आम्हाला हे संध्याकाळी आल्यानंतर कळालं. जर असे दिवसाढवळ्या